शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। पार्वती पते हर हर महादेव। बाबा बैठिए फटाफट फटाफट पास हो गया। ये लक्ष्मी नारायण सर्वांचे हो साहेब राहून या ये बाबा फोन कर मी आता कणकोली तू पण आता असं नमस्कार. याआधी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो, कारण पक्षाने मला आमदार जो केलाय तो प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा आमदार या माध्यमातून केला. पहिला कार्यकर्त्यांचा आधार ज्यांच्यासाठी मी आमदार झालोय परिषदेला, कारण ही काही निवडणूक नाही, हे जनतेने निवडून दिलेला असा विषय नाही. हा कार्यकर्त्याने म्हणजे पक्ष, या पक्षाने मला दिलेली ही एक जबाबदारी आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी जबाबदारी दिली त्यांचा पहिला आभार मानतो की बाबांनो हे सगळं तुमच्यासाठी दिलेलं आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, ज्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांनी, या राज्यातले आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे कोकणाचे नेते नारायणराव राणेजी, नितेशजी राणे, आशिषजी शेले, सगळ्यांच मला आनंद आहे की सगळ्यांनी एक मताने का होईना, कारण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 100-150 लोकांची यादी अख्ख्या महाराष्ट्रात, ती कमी 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 करत ती शेवटी 30 वर आली. त्या 30 वरना ती 5 वर आली. त्या 5 मधला मी एक झालो. याचा अर्थ मी नेहमी सांगतो, मला मिळालेलं पद किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला मिळालेलं पद तो फार लायक असतो म्हणून मिळत नाही, तर त्याच्याबरोबर इतर पण मंडळी असतात, त्यांना ते मिळत नाही, आपल्याला मिळतं. म्हणून आपल्याला मिळालेल्या पदाचा जास्त गावगावा करण्यापेक्षा बिचारा त्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी मी नेहमी प्रार्थना करतो की त्यांना पण चांगली पदं मिळावी. म्हणून महाराष्ट्रामध्ये असे अनेक लायक मंडळी होती, एक निमित्त मात्र म्हणून मी झालो. त्यामुळे मी सन्मानपूर्वक माझ्या पक्षाला सांगितलं की हा पद मला दिल्याबद्दल मी आभारी आहे. मी सहज बोलताना आमच्या शिवप्रकाशजींना संजयजी मुद्दाम गमतीने सांगितलं की तुम्ही हे पद देऊन मला थोडं अडचणी आली. ते म्हटलं अरे इतने लोगों में से आपको एमएलए किया, आपकी तकलीफ नाही. म्हटलं सर पहिलं बरं होतं, ज्यांना ज्यांना पदं मिळायची नाही ते माझ्याकडे यायचे, ते म्हणायचे आम्हाला तिकीट मिळाली नाही, मला आमचं पद मिळालं नाही,
मग ते नाराज व्हायचे. मग मी त्यांना बसायचो आणि त्यांना म्हणायचो, अगदी गोव्याच्या निवडणुकीपासून ते अगदी मुंबईच्या निवडणुकीपर्यंत त्यांना मी बाजूला बसवायचो. मी सांगायचो, मी वयाच्या 10व्या वर्षापासून संघाचं काम करतो, मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी कोण लढत नसताना तिकडून लढलो, आणि एवढं करून मग पक्षाने मला 15 वर्षात काही दिलं नाही. कुंडली ते म्हणलं, माझा शिरा काय पडले नाही, तुला काय देत. त्यामुळे तो बिचारा असा आनंदी व्हायचा की बघायचा की माझ्यापेक्षा हेच जास्त दुःखी आहे. त्यामुळे त्याच्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं बघून त्याचं दुःख छोटं व्हायचं आणि तो आनंदी होऊन घरी जायचा. मी पक्षाला म्हटलं, बाबा हे सुख माझं तुम्ही हिरावून घेतलं, आता मला सांगता येणार नाही. आता लोक म्हणतील, साहेब तुमका 12 वर्षांतरी का व्हायला दिला नाही ना, आमका 15 वर्षांत पण देत नाही. त्यामुळे मी पक्षाचा एका अर्थाने आभारी आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांसाठी, कारण बाळानो पदं ही शेवटी लिमिटेड असतात. पदं किती असतात? तर पदं ही फार लिमिटेड. पण आपण ज्या ध्येयाने, मी भारतीय जनता पक्षाचं कौतुक करत असं नाही, आपला पक्ष असा आहे, आपली धरोहर अशी आहे. अनेक मंडळी निरनिराळ्या मार्गातनं आपल्या पक्षात येत असतात. ती एका विचाराने जरी आपल्या पक्षामध्ये कुठल्या तरी मार्गाने आली की हळूहळू आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांच्या लक्षात येतं की ही मंडळी जरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन 3-3.5 हजार वर्षाच्या विचार परिवाराला किंवा त्या सनातनला कनेक्ट झालेले आहे. त्यांचं राष्ट्र निर्मितीचं कार्य आहे, राष्ट्र संरक्षणाचं कार्य आहे. या मोठ्या कामामध्ये आपण त्या झालेले एक निमित्त कार्यकर्ते आहोत. असं हळूहळू कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की मग पक्षात आलेला माणूस, तो काल येऊ दे, परवा येऊ दे, तेरवा येऊ दे, की 50 वर्षावाद येऊ दे, तो कधीही माजी कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा होत नाही. तो प्रमोद जाधवांसारखा इतर कार्यकर्त्यांचा कायम आजीवन आजी कार्यकर्ता राहतो, कायमचा कार्यकर्ता. माझी तुम्हाला पण विनंती आहे, तुम्हाला मंडळीला, की काल कोण आले पक्षात, परवा कोण आले, इट इज इमटेरियल. समुद्राला मिळणारं पाणी हे नदीतनं जातं, ओढ्यातनं जातं, नाल्यातनं जातं, विहिरीतनं जातं, पावसातनं जातं. पण समुद्र कधी कोणाला विचारतो का माझ्याकडे पाणी आलेलं आहे, त्याचा रंग निराळा आहे, ते पाणी आमचं आहे? समुद्र, भारतीय जनता पक्ष एक समुद्रासारखे आहे. भारतीय जनता पक्ष कधीच कोणाला विचारत नाही की तुम्ही कुठल्या माध्यमात, जो आला तो रमला. भारतीय जनता पक्षाचं हे एक युएसपी आहे, एक स्पेशालिटी आहे. त्यामुळे माझ्या भारतीय जनता पक्षाने मला आमदार करताना जे प्रमुख काम दिलंय आणि ज्याला मला जे प्रमुख पद दिलंय सिंधुदुर्गापासून पालघर पर्यंत, मला त्या पदाचं नावच आहे समन्वय. मला समन्वय साधायचा आहे भारतीय जनता पक्षामधल्या कार्यकर्त्यांचं आपापसातलं, भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्ता आणि सरकारमधलं, आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं आणि जनतेमधलं. हा समन्वय करण्याचं काम, मला काही निधी वाटपाचं काम दिलेलं नाही. माझा निधी असला कोणाला हवा तरी देईन, पण ते माझं प्रमुख काम नाही. विकास करायचं काम नितेशजी राणे पालकमंत्र्यांचंच आहे, खासदारांचंच आहे, सरकारांचंच आहे. त्यामुळे माझं काम हे पूर्ण समन्वयाचं. आता आमदार झाल्यावर तो निधी येतो, तो निधी मिळेल त्याची काही चिंता करू नका. त्याचं म्हणजे आम्ही हिला होतो निधी ह्याची काही गाव कल्याण ह्या देण्याला काय होतील. तर हा समन्वय करायचा. बाळांनो, जेव्हा सत्ता प्रचंड येते, आज 19 राज्यात आपली 70 वर्षानंतर पश्चिम बंगाल मधल्या सारख्या राज्यामध्ये सरकार एक वेळ 0 होतं 9ला, आज आपण त्या ठिकाणी 207, 210 पर्यंत गेलो. आज आपलं तिथं 19 राज्यात सरकार, 20-22 कोटी आपले मतदार आणि आपले सभासद, एवढी थम्पिंग. जेव्हा श्रीमंती भरपूर येते, जेव्हा सत्ता भरपूर येते, जेव्हा सुख भरपूर येतं, जेव्हा समाधान भरपूर येतं, लक्षात ठेवा त्या मागून येणारं दुःख सुद्धा आहे, कठीण काळ सुद्धा आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांचं काम आता समन्वयाचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, एवढी जी सत्ता आली आहे, एवढी हे सत्ता आलं, पक्ष मोठा झाला, पदं मिळाली, पंतप्रधान बसले, राष्ट्रपती बसले, मुख्यमंत्री बसले, पालकमंत्री बसले, खासदार बसले. खोट्या आम्हाला काही वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं राष्ट्रपतीपासून पार्लमेंट से लेके पंचायत तक आमच्या भारतीय जनता पक्षाचं काही सरकार येईल, तर आम्हाला झोपेत उठून तरी विचारलं तरी खरं वाटलं नसतं. स्वप्नात पण आम्हाला सतीश खरं वाटलं नसतं. आज ते सत्यात आलं. गेल्या 100 वर्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जे गाडून घेतलं ना बी सारखं, त्याच्यावर उगवलेले 100 वर्षानं फळ आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण कुठल्या तरी छोट्या मोठ्या पदाच्या आणि कुठल्या तरी नका अडकू. आपण फार मोठ्या विचारधारेची धरोहर आहात. आपल्याला पुढच्या पिढीमध्ये या सगळ्या गोष्टी संक्रमित करायच्या. आलेली सत्ता एक साधन आहे, साध्य नाही.
पक्षाची ध्येय धोरणं आपण त्या प्रशिक्षण वर्गात ऐकलं असेल. आपला पक्ष इज डिफरंट, वी आर पार्टी विथ डिफरंट. आपल्याला मिळाली सत्ता साधने याचा उपयोग तळागाळातल्या गरीब माणसासाठी करा. आपण निमित्त मात्र आहोत. लक्षात ठेवा, आपण 200 वर्ष नाही जगणार, आपण 1000 वर्ष नाही जगणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ त्यांनी फक्त 50 वर्षाचं आयुष्य भोगलं. 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की महाराष्ट्रात असा एक पोरगा नाही की जो हात उचलावून की जय म्हणणार नाही. खरं आहे की खोटं आहे? आपलं आयुष्य कमी आहे. माणूस हा भरती आहे, तो मरणार आहे कधीतरी. अहो माणसाचं माणूस मेल्यानंतर आपण बंगले बांधतो, घरं बांधतो, अनेक गोष्टी करतो. सतीश भैया, माणूस मेल्यानंतर घरातली माणसं पण सांगतात, नाव पण घेत नाही शिरा पडली म्हणतात, बॉडी आधी का उचला आधी, नाव पण घेत नाही. कोणतं लिंक दे बॉडी या म्हणतात. ह्याच्यात नावावर बंगले बांधला नाही, ह्याच्यात नावावर गाडीवर घेतला नाही, ह्याच्यात नावावर सगळा केला नाही. जाताना पोरगो पण सांगता, बॉडी लवकर बाहेर काढा, बॉडी लवकर बाहेर काढा. खरा की खोटा? काय आपलं आहे शेवटी बाळानं? हे सगळं आपण इथेच ठेवून जाणार आहे. म्हणून त्या मर्त मानवाच्या त्या भूमिकेत न जाता आपली विचारधरोहर आहे. हजारो वर्ष आपल्याला काम करायचं आहे आणि ते करताना ते टिकवण्याची या पिढीची जबाबदारी तुमची आहे. या भावनेचं भारतीय जनता पक्ष फार सुंदर आहे. तुम्हाला सगळी पदं मिळतील, सगळं काम करू शकता. अध्यक्षीय पद्धत आहे. मी अनेक ठिकाणी सांगतो, भारतीय जनता पक्षाची अध्यक्षीय पद्धत फार ब्युटिफुल आहे. 3 वर्षाचा आमचा 7-12 अध्यक्ष असतो. जमलं तर एकदा आणखी रिन्युअल होतं. सतीश गोट्या एकदा रिन्युअल होतं. पहिला तो 7-12 असतो 3 वर्ष. जमलं तर आणखी 3 वर्ष 7-12 जातो. मग इतर हक्कात जातो, मग कुळात जातो आणि मग सगळे मिळून त्या कधी खुळ्यात काढतो त्यातच संदेश खरा की खोटा म्हणा. आजूबाजू कोण हे बघ, हे पण तो भारतीय. असे अनेक लोक आहेत की त्यांना आज लोक खुळ्यात काढतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष फार ब्युटिफुल आहे, फार सुंदर आहे, फार रचना टिकाऊ आहे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाने 100 वर्षापूर्वी ज्या परिवारात ज्या विचारात तुम्ही स्वयंसेवक बना, स्वतःचे राष्ट्र निर्मितीचं काम करा, देशासाठी काम करा. राष्ट्र टिकलं तर माझी कणकवली टिकेल, राष्ट्र टिकलं तर माझं सिंधुदुर्ग टिकेल, राष्ट्र टिकलं तर माझी संस्कृती टिकेल. या भावनेतनं बाळानं काम करा. मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे असं अन्याय वाटणारच नाही. मला कधी कधी कौतुक वाटतं. लोक मला म्हणतात 12 वर्ष प्रमोद चटारवर अन्याय झाला. माझ्यावर घंटा काय अन्याय झाला तो मलाच कळावा. माझ्यावर कसला अन्याय झाला? मी 10व्या वर्षापासून काम करतो. मला बरं, मी इकडे येऊन निवडणूक लगेच आमदार होईल. माझ्या 10 पिढ्या हार्ट अटॅक नाही गेल्या. आता ते जाऊ त्यावरती तुमचा इले तर का मी काय करू? आता तुम्ही काय मला बाळानं कोणी मदत नाही केली, तुम्ही नाही मदत केली कोणी मला संजय बापरे बापरे त्याच्याकडे जाऊ तो असंच राहणार नकोच आपण. आता खाल्ले की पण म्हणजे खरं की खोटं आहे? काय पुस्तक तुझ्याकडे लिहितो तू काय काय प्रकारचे पाठलाग केलं काय घेतलं तर आमचं वळून होतो बाळा. अरे बापरे, तुम्ही नाही सर राजन त्यांनी ट्रेन मध्ये भेटलो तरी उलटो झोपायचो. सगळं तोंड करून इकडे तोंड गेलं तुला तर गाडी. अरे एकदा ते का खोकला येत होतो, विकशी बाटली तिथे ती पण घ्यायला म्हणताय का जटराल तो वास येतो. मी जिंकलो बाळानो. हे बघा, निवडणुका जिंकायला ना 2-3 तुम्ही किती मेहनत करा, कधी कधी परिस्थिती तुमच्यावर असेल, कधी कधी थोडं तुमचं लक पण असावं लागते. परिस्थिती निर्माण व्हावी लागते. मी माझ्या चांगुलपणामुळे मोठेपणा सांगत नाही, पण त्यावेळेला एक परिस्थिती निर्माण झाली बाळाला. माझ्या अकलेने माझ्या शानपणाने नाही, एक परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही स्थानिक उमेदवार दिला नाही. बघा किती किती गोष्टी होतात. राणेसाहेब शिवसेनेतनं बाहेर पडले असते तर मला इकडे कोणी बोलवत नसतं. कुंडली कवर दे आवश्यक थेट कार्यक्रम झाला असतो. आता ते बघा कसं माणसासाठी एखाद्या माणसाच्या नशिबात असेल ना तर ते परमेश्वर कसं आणून देतो. म्हणून तुम्ही लोक पण नका पदासाठी भांडू. तुम्हाला जर पद द्यायचं परमेश्वराने ठरवलं तर त्या घरी आणून देईल. याचं उदाहरण जिवंत प्रमोद जठार आहे. एका मिल कामगाराचा पोरगा, अरे काही संबंध नाही बाळा तुमचा. बायको सांगत होती जाऊ नको, ते मारती राहणे तर पिढा आणखी घरात कशा झंगाटी घेऊन येतं. अरे ही परिस्थिती होती. सतीश खरोखर पुस्तक लिहिलं होतं. हे माझ्याकडे आहेत काय काय लोक बसलेले, काय काय चांगले लोक होते. गावात टाकून दिलेले माणसांनी घेतले, जे तुम्ही टाकून दिले होते त्यांच्याच घेतले मी निवडणूक. मला तो परिस्थिती मिळाली. आता आपण छत्रपती आणि समोर या तुमच्या सगळ्या मंडळींना घेताना माझ्याबरोबर 4 इतर पार्टीचे लोक होते मला आलेली. ती मला म्हणले आम्ही पार्टी सोडून जाणार, घराय की नाही ताई. आणि गेली ती, ते म्हणले प्रमोद तू पण तर. म्हटलं मी नाही जाणार बाळा, हे माझं घर आहे, मी कशाला सोडू. आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करेन. माझ्या संघाचे माझ्यावर संस्कार आहेत, असतील तसे घ्या
आणि राष्ट्राला देशाला पार्टीला हवे तसे घडवा. कुंडली ते अरे घडले की नाही एका बाजू घेऊ झाले की नाही मध्ये तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद जटवे एका बाजू गेले असते गेले असते आई रावत बाई रावत एका बाजू गेले असते अरे येणार सगळे येणार. राष्ट्राचा विचार केला की सगळे येणार सगळं आंबा बाजूला सोडून देणार सगळं होणार. पण आपण जेव्हा हे विचार सगळे ऐकतो कशासाठी करतो याचा कार्यकारण भाव हा जेव्हा लक्षात येतो आणि तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागतो. बघा झाडावरनं पडलेलं सफरचंद न्यूटनला दिसतं आणि मग न्यूटनला कळतं अरे हे आपल्याकडे तर पडला असं आंबा तर खाऊन टाकला नसता त्याने. त्याने पडल्यानंतर त्याच्या लक्षात येणार याच्यासाठी काहीतरी गुरुत्वाकर्षण तेव्हा तुमच्या लक्षात येईल पार्टीचं स्पिरिट लक्षात तेव्हा तुमच्या पण लक्षात येईल की ही पदं बिदं सगळी शुल्लक आहे कधीतरी जाणार आहे. कालची पश्चिम बंगालची आपण निवडणूक लढवली बाळालो आणि बघा त्या मंचकावरती मोदी साहेबांचा सत्कार करण्यासाठी मोठा हार आणला. हार आणल्यानंतर मोदी साहेबांनी नितीन नवीन नावाच्या त्या नवीन अध्यक्षांना बोलवले छोटा येतो त्याला बोलवले सांगितलं ही राष्ट्रीय आमची भाजप ही अध्यक्षीय पद्धतीची पार्टी आहे. हा सगळा सन्मान पंतप्रधानाचा नाही तो या भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा आहे. अध्यक्षाला फरक म्हणून बूथ अध्यक्षापासून राष्ट्रीय फार सुंदर आहे. बाळाचा अभ्यास करा खूप मजा येईल. याच्यात खूप मोठं होता येतं अशी सुंदर पार्टी आहे छान पार्टी आहे. आपण हिमतीने काम करा देशासाठी काम करा राष्ट्रासाठी काम करा. गुतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका आणि आयुष्यभर जर खरोखर प्रमोद जटवला शुभेच्छा द्यायच्या असतील सतीशराव तुम्ही संदेश सगळेच मी नाव या दोघांची घेते राईट हँडेड बसलेत म्हणून गाडी घालू नको. तुमच्या सगळ्यांनी एक मात्र प्रतिज्ञा करा की प्रमोद जटवला खरोखर शुभेच्छा द्यायच्या असतील तर आयुष्यात कधीही भारतीय जनता पक्षाचा माजी सभासद होतो असं म्हणण्याची वेळ येऊ नका. तर ह्याच भारतीय जनता पक्षात राहा हाच मला तुमचा आशीर्वाद समजेल. जय हिंद जय महाराष्ट्र.